हजारो संख्येने विक्रमी संख्येने या ऐतिहासिक सभास्थळी उपस्थित झालेले माझे बंधू आणि भगिनींनो, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून त्यांचे वंश, त्यांचे विचारधारांचे वारसा पुढे नेणारे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणारे आपले प्राध्यापक लक्ष्मण हक्केजी, श्री नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह सर्व मान्यवरांचे या जिंतूर नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीने हृदयापासून मी स्वागत करते। अनेक संध्या आपण या दोन्ही परिवारांना दिलेल्या आहेत, वारंवार आपण यांना निवडून दिलं, पण ह्यांनी फक्त आपलं शोषण केलं, आपल्याला हवाय तो मान सन्मान कधीच दिलेला नाहीये। माझे सासरे स्वर्गीय पुंडलिकराव नागरे साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही, त्याची कधी गरज नव्हती, त्याची गरज आज पण नाहीये। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या प्रेमाने सर्व काही ठीक आहे, पण आज आम्ही या मैदानात उतरलो आहोत तर आमच्या जनतेसाठी आपली ही जी लढाई आहे ही आपल्या विकासाची लढाई आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। आणि मी सर्वांना सांगेन की ही जी संधी आपल्याला आता आली आहे ही परत कधीच येऊ शकणार नाही। मी सर्वांना एकच विनंती करेल, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करा आणि सुरेश भैया नागरेंना साथ द्या। कालच एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत। मी त्यांना सांगू इच्छिते की कोणाचे पैसे किती आहेत आणि कोणाकडे आज पण उधारीनी आहेत याचं आपण नाही बोललं तर बरं आहे। माझ्या पूर्ण तालुक्याला, माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी त्यांचे खिशे भरले। आमचा जो पैसा आहे तो माझ्या सासऱ्यांच्या आणि सुरेश भैया नागरेंच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे। मी गेले अनेक दिवस रात्र एक करून गावांचे दौरे करतेय, किमान 120-125 गावांना मी दौरे केले, पण रस्ते कुठेच नाहीत, नाली नाहीत, पाणी नाही, लाईट बिल नाही, पगारी नाही, घरकुलं नाहीत। ही अवस्था, दयनीय अवस्था आपल्या तालुक्याचे अनेक वर्षांपासून आहे। या दोघांच्या उमेदवारांच्या दुश्मनीमध्ये पिसली तर माझी आम जनता पिसली आहे। तू ह्या गटाचा जर का सरपंच आहेस तर तुझे निधी थांबवतो, तू त्या गटाचा माणूस आहेस तर तुझी कामं होऊन देणार नाही। आणि या दोघांची दुश्मनी अटळ आहे आणि या दोघांच्या दुश्मनीमध्ये पिसणार तर माझी आम जनता पिसणार आणि त्रास होतोय तो तुम्हा सर्वांना होतोय। मी या दोन्ही परिवारांना सांगू इच्छिते, आम्हाला बोललं जातंय की आम्ही इथले नाही आहोत, आम्ही इथले मुंबईचेच आहोत। आम्ही इथले आहोत की नाही? आमचं गाव इथलंय, सुरेश भैया नागरेंचं घर इकडे। मला दोन्ही मुलींसारखं बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा पुणेमध्ये करण्याची गरज नाही। मी जिंतूरची आहे, मी इथलीच आहे। 50 वर्षापुढे उमेदवार आहेत, त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या, मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज, पण हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत। केळीवाले, रॉकेलवाले, मटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत। आज तुमच्या जीवावरतीच ह्यांनी नेहमी कमवलंय। आम्ही तुम्हा दोघांना म्हणतो, आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत, मला आज आई नाही। गेले 3 महिन्यापासून माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, हाफ कोमामध्ये आहेत, तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या, आम्हाला तुमचं प्रेम द्या। ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे, हेच आमचा परिवार आहे, आम्ही इथेच राहणार आहोत। तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही 24 तास इकडे राहणार आहोत हे तुम्हा सर्वांना शब्द देते। मी अनेक गावांमध्ये जाते, महिलांच्या डोळ्यात पाणी असतं, मला म्हणतात ताई तुम्ही तरी आता आलात, आमच्यासाठी काही करा, आम्हाला घरकुलं द्या, आम्हाला पगारी द्या।
मी त्या सर्व माई माऊलींना आज वचन देते, मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार. तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीने विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली, त्यांच्या परिवाराला दिली, तशी एक संधी तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या. आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. एवढीच मी मागणी तुम्हा सर्वांना करते. माझं नाथरा आजोळ आहे, परळी वैजनाथ माझा आजोळे, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते, पंकजाताई माझी बहीण आहे. जे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं. आणि मी विनंती करते सर्व बंधूंना, भगिनींना, परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका. जो बदला आपल्याला घ्यायचा आहे ती घेण्याची वेळ आलेली आहे. मी सर्वांना परत एकदा कळकळीने विनंती करते, एकत्र या. हीच वेळ आहे एकत्र येण्याची, क्रांती करण्याची, चळवळ करण्याची. 20 तारखेला आपल्याला 4 नंबरचं बटन दाबून सिलेंडर समोरचं सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय. तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही. तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन, आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे 4 नंबरचं बटन. अब वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. अब वो वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं. इतिहास दोहरा रहा है, नागरे फिर से आ रहा है. जय हिंद, जय महाराष्ट्र.